रिलॅक्स ज्यूस आणि रिलॅक्स डायमोट घेतलं होतं. माझा जो प्रॉब्लेम होता केसांमध्ये फंगलचा प्रॉब्लेम होता, म्हणजे केस येत होती पण ती ना सगळी फंगल पुरा खाऊन जायची. आता तो थोडा थोडा प्रॉब्लेम कमी होत चाललाय. आणि दुसरा प्रॉब्लेम होता आता हे असं पावसाचं जर वातावरण झालं ना तर सर्दी व्हायची, सर्दी आणि शिंका. एकदा सर्दी शिंका यायला सुरुवात झाली की कंटिन्यू नॉनस्टॉप थांबत पण नव्हतो. सचिन सर मला म्हणायचे हॉस्पिटलमध्ये जा, गोळ्या घे, हे कर ते कर. गेलो मी हॉस्पिटलमध्ये गेलो, गोळ्या घेतल्या, सिट्रिकची भारी भारी गोळ्या घेतल्या नाही का. तिच्याची किंमत पण मार्केटमध्ये दुसऱ्या अनेक प्रकारच्या गोळ्या त्याची किंमत पण खूप जास्त आहे. घेतल्या मी तो तात्पुरता रिझल्ट पडायचा, ॲलोपॅथीचा रिझल्ट हा तात्पुरता असतो. आम्हाला विश्वास पडला. नंतर मग मी म्हटलं की आता याचा उपचारच नाही काय, गोळ्या घेऊनच नाही का सर्व काही करायचं काय. नंतर मग सरांनी सांगितल्यानंतर मी एकदा म्हटलं चला ट्राय करून बघू नाही का, सगळ्या गोष्टी आता ट्राय केल्या तर याला काय हरकत नाही का. तर मग ते ज्यूस आणि डायबोजी घेतल्यानंतर आहे ना मला साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर सर्दी आणि शिंका बऱ्यापैकी कमी झाली आणि बंद झाली. आणि जे आता फंगलचं चालू आहे ते डोक्यामध्ये जे मध्य भागाचे फंगल आहे मात्र ते हळूहळू कमी होते. त्याच्यामुळे केसांची वाढ जी घोटली होती ती असं वाटतं की थोडी बारका व्हायला सुरुवात झालेली. आता तुम्ही सगळं प्रेक्षक वगैरे तुम्ही सांगू शकता.